लेवीय प्रकरण 16 प्रायश्चित्ताचा दिवस. अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की तू भलत्या वेळी पवित्र स्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये. गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन. अहरोनाने पवित्र स्थानात प्रवेश करावा तो येणेप्रमाणे. त्याने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा. तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे. तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदिल घालावा. ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावी. मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी 2 बकरे व होमार्पणासाठी 1 मेंढा घ्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्चित्त करावे. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोऱ्हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे. आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरावयाचा नाही. मग त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने 7 वेळा शिंपडावे. मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकऱ्याचा वध करावा. त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व अपराध ह्यांच्याबद्दल, म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे. लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन मंडपासाठी त्याने तसेच करावे. अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हापासून तो स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपात दुसरे कोणीही नसावे. मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. गोऱ्ह्याचे काही रक्त आणि बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या 4ही बाजूंच्या शिंगांना लावावे आणि काही रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने 7 वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्रायल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी. नंतर पवित्र स्थान, दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याचे संपविल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. अहरोनाने आपले 2 हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा, म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेई. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. हे झाल्यावर अहरोनाने दर्शन मंडपात येऊन पवित्र स्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरून तेथे ठेवावी. मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी होमार्पण करून व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त करावे. पापबलीच्या चरबीचा त्याने वेदीवर होम करावा
पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा ज्या मनुष्याने सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे. पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व पापार्पणाच्या ज्या बकऱ्याचे रक्त पवित्र स्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी नेण्यात आले ते दोन्ही पशु छावणी बाहेर न्यावे आणि त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावी. ती जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे. तुमच्यासाठी हा एक निरंतरचा विधी असावा. 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. त्या दिवशी कोणीही कसलेच काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो, कारण त्या दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल. तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बात होय. ह्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. हा निरंतरचा विधी होय. आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे. दर्शन मंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे. इस्रायल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्यात यावे. म्हणून हा तुम्हाला निरंतरचा विधी होय. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले.